नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय वसंतराव काकडे आणि आपण सगळे बघत आहात काकडे सायन्स अकॅडमी. मित्रांनो, आजचा आपला भाग आहे समरूपता. कालच्या आपण हे आपला दुसरा भाग आहे. कालच्या भागात आपण काय काय पाहिलं होतं, काय बेसिक पाहिलं होतं थोडं, आणि सराव संच 1.1 मधले पहिले 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. कारण तुम्ही ते अगोदर मागचा भाग बघा, ते जर भाग बघितला नसला तर ते अगोदर बघून या, कारण त्याच्यात खूप मोठं बेसिक आपण चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे. तुम्हाला जर ते भाग बघायचा असला तर इथं आय बटनवर जा, तिथं लिंक दिलेली आहे मागच्या भागची, त्याच्यावर जाऊन तो मागचा भाग बघा. मग त्याच्यात जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्यातल्या तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. मित्रांनो, मागच्या भागात आपण काय केलं, ते सराव संच 1.1 मधले पहिले 2 प्रश्न सोडवले. आता आपल्याला तिसऱ्या प्रश्नापासून चालू करायचे. मित्रांनो, चला मग थोडा उशीर न करता आपण आजचा भाग चालू करूयात. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांचा मनापासून धन्यवाद. मित्रांनो, चला मग प्रश्न नंबर 3 बघा काय म्हणते. प्रश्न पुस्तक असणं गरजेचं खूप आहे. मित्रांनो, पुस्तक सोबत ठेवत चला असे प्रश्न सोडवत असताना बघा, शेजारील आकृतीला काय म्हणते. शेजारील आकृतीमध्ये रेष पी एस लंब रेख आर क्यू. रेख ही जी रेख आहे पी एस लंब आहे आर क्यूवर, ह्या आर क्यूवर बनतं या. रेख पी एस लंब रेख आर क्यू, रेख पी एस लंब रेख आर क्यू, आणि रेख क्यू टी लंब रेख पी आर. ही रेख परत काय म्हणते, रेख क्यू टी लंब आहे रेख पी आर वर. जर आर क्यू बरोबर 6, आर क्यूची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 6, आर क्यूची किंमत दिलेली आहे 6. जर आर क्यू बरोबर 6, हे आर क्यू आपल्याला दिला आहे 6, आणि परत काय दिलं आहे, पी एस 6 दिलं आहे. पी एस काय आहे 6, हा पी एस पण किती दिला आहे 6, आणि परत काय दिलं आहे, पी आर बरोबर 12. पी आर बरोबर किती, हे पूर्ण पी आर बरोबर 12. काय दिलं आहे, पी आर बरोबर 12. तर क्यू टी बरोबर किती, तर क्यू टी काढा. हे काढायचं आपल्याला क्यू टी. ओके, काय करायचं आहे, क्यू टी काढायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता हे प्रश्न नंबर 3. आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना काय करायचं, जे अगोदर आपल्याला दिलेले ते पद्धतशीर लिहून घ्यायचं, काही गोंधळून जायचं नाही. चला आता बघा काय करायचं, आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचे. सगळ्यात अगोदर इथं लिहा उत्तर. काय असेल तुमचं उत्तर. दिलेले काय दिलेलं बघा, आपल्याला दिलेले काय काय आहे. हे दिलेलं नाही लिहिलं तरी पण चालतंय. बघा काय म्हणते, हे पी एस लंब आहे क्यू आर वर. काय म्हणते, रेख पी एस लंब क्यू आर, असंच म्हणताय ना. आणि परत काय म्हणते, रेख क्यू टी लंब रेख पी आर. रेख क्यू टी लंब रेख पी आर. बघा हे एवढं दिलेलं आहे, आणि काय परत दिलेलं आहे, क्यू आर बरोबर 6. काय म्हणतंय, क्यू आर दिलेलं आहे 6, क्यू आर बरोबर 6, आणि पी एस दिलेला आहे 6, परत पी एस दिलेला आहे 6च, आणि पी आर दिलेला आहे 12. आणि काय म्हणते, क्यू टी काढा म्हणते. क्यू टी बरोबर किती, क्यू टी आपल्याला काढायचं आहे. चला सगळ्यात महत्त्वाचं आता बघा, इथं काय आहेत आपल्याकडं, 2 त्रिकोण आहेत. 2 कोणते होतील बघा. एकतर काय दिले आपल्याला, 2 त्रिकोण घेता येणार नाहीत मित्रांनो. बघा इथं काय बघा, पी एस लंब आहे याच्यावर क्यू आर वर, किंवा क्यू एस पण म्हणा, पण दिलंय आपल्याला क्यू आर. लक्षात घ्या, पी एस लंब आहे क्यू आर वर. ओके, असं दिले, क्यू एस दिलेलं नाही, क्यू एस वर लंब दिलेला नाही. आणि देताना पण किंमत कशाची दिली त्यांनी, क्यू आरची किंमत आपल्याला दिलेली आहे, किती आहे 6. मग इथं बघायला गेलं तर आपल्याला घेताना त्रिकोण कोणता घ्यावा लागेल, हे घ्यावं लागेल, पी क्यू आरच घ्यावं लागेल मित्रांनो. कारण का, इथं एस 6 दिलेलं आहे आपल्याला. जर आर एस दिलं असलं, क्यू एस हे आर एस जर दिला असता आपल्याला, तर आपण हा एक त्रिकोण घेतला असता. कोणता, पी एस आर हा त्रिकोण घेतला असता. पण त्यांनी तसं केलेलं नाही. काय दिलं आहे, कोणता त्रिकोण दिला आहे, त्रिकोण हे आपल्याला काय दिलेलं आहे, क्यू आर दिलेला आहे 6. मग कोणता त्रिकोण घ्यावा लागेल, पी क्यू आर हा एक त्रिकोण घ्यावा लागेल. आणि हा त्रिकोण घेतल्यावर त्याची हाईट काय होईल मित्रांनो, उंची काय होईल बघा. हे पी एस काय आहे, परफेक्ट मी काय सांगितलं होतं मागच्या भागात, त्याच्यामुळे मी म्हणतोय मागचा भाग अगोदर जाऊन बघा. हे भाग बघायच्या अगोदर काय म्हणतोय बघा, हे पी एस लंब आहे क्यू आर वर. म्हणजे बघा मी कालच्या भागात काय सांगितलं होतं, जे लंब असते ते काय असते, उंची. म्हणजे पी एस काय झाली, उंची. आणि कशावर लंब आहे, क्यू आर. ज्याच्यावर लंब असते ते काय असते, आपला पाया, क्यू आर. मग हे क्यू आर काय झाला, पाया. कधी, कोणत्या त्रिकोणाचा, पी क्यू आरचा. हे झालं एका त्रिकोणासाठी. आता बरं तेच त्रिकोण बघा तुम्ही, परत तेच त्रिकोण घेऊ आपण, पी क्यू आर हा त्रिकोण. आता बघा हे काय, क्यू टी लंब आहे कशावर आहे, पी आर वर.
म्हणजे काय झालं, ही क्यूटी काय झाली, लंब आहे ना हा, मग क्यूटी काय झाली, उंची झाली परत. आणि हे कशावर लंब आहे ते, पी आरवर. पी आर काय झाला, पाया. इथं जर बघायला गेलो आपण एकच त्रिकोण येतं, एकच त्रिकोण आहे आपल्याला, पण त्यांच्या वेगवेगळ्या हाईट आणि उंची आहेत. काय येतं त्याच्या हाईट वेगवेगळ्या, काय येतात, हाईट आणि उंची वेगवेगळ्या येतात. परत 2 वेळेस येतात बघा. इथं पी एस एक हाईट आहे आणि क्यूटी एक हाईट आहे, आणि काय आहे, क्यू आर एक पाया आहे आणि पी आर एक पाया आहे. 2 पाया 2 उंची दिलेल्या आहेत एकाच त्रिकोणाच्या. त्यावरून काय करायचं आपल्याला, मग कसं आपल्याला काढायचं काय नेमकं, इथं ही क्यूटी म्हणजे एक उंची काढायची आपल्याला. बाकी 3 आपल्याला दिलेले आहेत त्यांनी. दोन आपल्याला एक उंची दिलेली आणि 2 पाये दिलेले आहेत आणि एक उंची काढायची आपल्याला. क्यूटी म्हणजे काय, उंची झाली आपली ती. मग कशी काढणार आपण ते, आता बघा. जर आपल्याला हे मी मागाशी सांगितलं तसं जर हे आर एस क्यू आर एस दिलं असतं तर आपण काय केलं असतं, 2 त्रिकोण घेतले असते सरळ सरळ, पी एस आर आणि पी क्यू आर हा 2 घेतले असते. पण आपल्याला देताना त्यांनी काय दिलं, हे दिलं एवढं फक्त. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, एकच त्रिकोण घ्यावं लागेल, त्यांची हाईट वेगवेगळी असताना. बघा कसं, येथे असं करा, येथे त्रिकोण पी क्यू आर मध्ये, येथे त्रिकोण पी क्यू आर मध्ये. आता बघा काय आहे, अगोदर काय बघा, पी एस लंब, पी एस कशावर लंब आहे, कशावर द्यायला पी एस लंब, बघा रेख पी एस लंब क्यू आर, इथल्या क्यू एस लंब क्यू आर. मग मी काय सांगितलं होतं, अगोदरचं जे हे असते ते काय असते, उंची. मग उंची काय झाली, म्हणून उंची बरोबर, उंची काय भेटली आपल्याला, उंची बरोबर क्यू एस. किती आहे क्यू एस आपल्याला, किती दिली त्यांनी, क्यू एस दिल्या का आपल्याला, क्यू आर आहे ना, क्यू आर आहे, सॉरी मित्रांनो. रेख उंची क्यू एस नाही, काय दिलंय, क्यू नाहीच मित्रांनो. बघा रेख पी एस लंब रेख क्यू आर दिले का, रेख पी एस लंब आहे इथं, क्यू एस लिहिलंय मी पण पी एस आहे तिथं मित्रांनो. हा, मग काय झाली, उंची पी एस लंब क्यू आर असं दिलंय त्यांनी देतानाच आपल्याला. माझ्याकडून चुकून क्यू एस झालं इथं, पी एस लंब क्यू आर. मग आपलं काय ठरलं होतं, जे लंब असते ते उंची आणि ज्यावर लंब असते ते पाया. मग इथं काय उद्या हे लंब आहे, पी एस लंब आहे, मग उंची काय झाली, पी एस. उंची काय भेटली आपल्याला, पी एस काय भेटली, उंची पी एस. पी एस किती दिलाय त्यांनी, 6. कोणत्या त्रिकोणासाठी, पी क्यू आर साठीच. त्रिकोण पी क्यू आर मध्ये वेगळ्या आपल्याला हे करायच्यात. मग याचा पाया काय आला, हे आला क्यू आर. पाया बरोबर काय भेटलं, पाया बरोबर क्यू आर. किती दिलाय क्यू आर त्यांनी, बघा बरं, क्यू आर किती दिलाय, 6. क्यू आर पण किती दिलाय, 6च. आता बघा ह्या त्रिकोणासाठी, एका त्रिकोणासाठी आपल्याला पाया उंची आपण घेतली. आता परत त्याच त्रिकोणामध्ये, परत त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, परत त्रिकोण पी क्यू आर मध्ये बघा काय लिहिलंय, परत त्रिकोण पी क्यू आर मध्ये. आता बघा काय आहे, रेख क्यूटी लंब रेख पी आर. क्यूटी काय आहे, लंब आहे पी आर वर. म्हणजे क्यूटी काय झाली हो, इथं जे लंब असते क्यूटी लंब पी आर. मग क्यूटी काय झाली मित्रांनो, उंची झाली. परत उंची बरोबर क्यूटी, उंची बरोबर काय भेटली, क्यूटी, जे की आपल्याला काढायची आहे. ओके, आणि पी आर काय झाला, पाया. पाया बरोबर काय भेटलं मग, पी आर किती येते, 12. किती दिलाय, 12. ओके, आता आपल्याला एकाच त्रिकोणाच्या वेगवेगळ्या उंची आणि वेगवेगळे पाया भेटलेले आहेत आपल्याला. ओके, मग त्याच्यावरून आपण काय करू शकतो, आपल्याला काढायचं काय, एक उंची काढायची. मग कशी काढणार, आपल्याकडे एक सूत्र आहे, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराचं आपल्याला ते सूत्र वापरावं लागेल. काय असते ते सूत्र, काय कशा याच्यात असते बघा. मग जर आपण असं घेतलं, 2 त्रिकोणाचे म्हणजे कोणते 2 त्रिकोण, त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण पी क्यू आरच घ्यावं लागतील. कारण का, आपल्याकडे दुसऱ्या याचं काही दिलेलं नाहीये, म्हणून आपण 2 त्रिकोण तेच घेऊ सारखे आणि त्यांच्या जे जे असेल ते करून टाकू. मग बघा येथे म्हणून असल्या, म्हणून कसं लिहावं लागेल ते, हां, क्षेत्रफळ त्रिकोणाचे, त्रिकोण पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरच घ्यावं लागेल ना. कारण का, आपल्याकडे दोन्ही पण त्रिकोण तेच येतं, पण कधी येतं, वेगवेगळे हाईट आणि वेगवेगळी उंची आणि वेगवेगळे पाय आहेत त्यांचे. त्यामुळे आपण तसं लिहू शकतो त्याला. मग काय होतं त्याचं सूत्र आपलं, काय होतं, काय होतं, पाया गुणिले उंची. मग काय नाव दिलं आपण त्याला, B1 H1 असं होतं, भागिले B2 H2 असं होतं. बरोबर आहे, B2 H2 असंच होतं. ओके, इथं B1 काय आहे, पहिल्या त्रिकोणातील पाया, आणि H1 काय आहे, पहिल्या त्रिकोणातील उंची, आणि इथं B2 काय आहे, दुसऱ्या त्रिकोणातील पाया, आणि H2 काय आहे, दुसऱ्या त्रिकोणातील उंची. बघा हे त्रिकोण पी क्यू आर कटून गेलं, राहिलं किती, इथं 1 राहिलं फक्त. बरोबर, आता बघा B1 काय, B1 म्हणजे काय, मी काय सांगितलं होतं, पहिल्या त्रिकोणाची
पहिल्या त्रिकोणाचा पाया किती येते क्यू आर, किती आहे क्यू आर, क्यू आरला क्यू आर. आणि H1 काय आहे पहिल्या त्रिकोणाची उंची, उंची किती आहे पी एस, हे पी एसला पी एस. आता बघा हे B1 B2 काय इथे मित्रांनो, B2 पहिल्या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. मग दुसऱ्या त्रिकोण म्हणजे कोणता, तेच पण कधी वेगवेगळे होते आपल्याकडे म्हणून आपण तसं केलेलं आहे. पाया किती आहे पी आर, हे पी आरला पी आर गुणिले H2 म्हणजे काय दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती आहे, किती आहे उंची QT, तीच आपल्याला काढायची म्हणून QTला QT. आता किमती ठेवून द्या याच्यात. क्यू आर किती आहे आपल्याकडे बघा, क्यू आर किती आहे, क्यू आर किती आहे कुठे गेलं, क्यू आर आहे 6, हे 6ला 6. आणि पी एस किती दिलाय 6च दिलाय, हे 6ला परत 6. आणि पी आर किती दिलाय 12, हे 12ला 12 गुणिले QT काय करायचं आपल्याला काढायचे मित्रांनो, हे QTला QT परत कशाचे बरोबर एक बरोबर चाललंय कारण हे दोन त्रिकोण सारखेच होते. तर त्याचं मग दोन्ही सारख्या त्रिकोणाचं आपल्याला काय भेटतंय एक असतंय ते, म्हणून आपण काय केलं एक लिहून घेतलं इथं. बरोबर आहे. आता बघा 6 1 6, 6 दुने 12, बे 1 बे, बे त्रिक 6, काय उरलं मग बघा इथं एक बरोबर काय भेटलं आपल्याला, म्हणून एक बरोबर काय भेटलं 3, वरी काय राहिलं शिल्लक 3 आणि खाली काय राहिले QT फक्त 3/QT, 3 भागिले QT. आता हे QT गुणा भागाकारातली इकडे पाठवून द्या काय होईल ती गुणाकारात येईल, म्हणून QT बरोबर काय भेटलं आपल्याला 3. काय भेटलं QT, आपल्याला QTच काढायचं होतं मित्रांनो, QT भेटलाय आपल्याला 3. आलं का लक्षात कसं केलं. इथं बघा ह्या प्रॉब्लेममध्ये ह्या प्रश्नामध्ये जास्त गोंधळून जायची गरज नाहीये. एकच त्रिकोण होता पण त्या त्रिकोणाचा काय होता पाया वेगळा होता, दोन्ही दोन पाये होते, 2 पाया होते आणि 2 उंची होत्या. मग आपल्याला एक उंची काढायची होती, एक उंची दिलती 2 पाये दिलते, एक उंची QT काढा म्हणलं होतं. मग आपण विचार केला आपल्याला यार कसं काढता येईल, मग 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या सूत्रानुसार आपण काय केलं त्याला काढून घेतलं, कधी वेगवेगळ्या उंची वेगवेगळ्या पाया असताना. मग आपल्याला QT भेटलेला आहे 3. जास्त काही गोंधळून जायचं नाही याच्यात, खूप सोपं आहे. चला आलं का लक्षात तुम्हाला, हे लक्षात आलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला हे जर लिहायचं असेल तर लिहून घ्या, नंतर आपण करू प्रश्न नंबर 4 याच्यातला. लिहायचं असलं तर तुम्हाला हे लिहून घ्या. प्रश्न नंबर 4 बघा, चला लक्ष द्या आता इकडं, चला लक्ष द्या प्रश्न महत्वाचा आहे हा पण. बघा शेजारील आकृतीत AP लंब BC काय म्हणते, शेजारील आकृतीत AP लंब BC, हे AP काय आहे लंब आहे BC वर, आणि परत काय म्हणते AD समांतर आहे, AD समांतर आहे BC ला. काय म्हणतं इथं बघा AD कुठे गेलं, AD समांतर BC म्हणजे ही आणि ही बाजू काय आहे समांतर एकमेकाला, AD आणि BC एकमेकांना समांतर आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तर काय म्हणते याचं प्रमाण करा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळ ABC आणि BCDचे त्याचं हे काढा, काय म्हणते त्याला प्रमाण, क्षेत्रफळाचे प्रमाण काढा म्हणतं आहे आपल्याला. ओके, मग काय आपलं जे दिलेलं आहे परत काय काय दिलेलं आहे का त्यांनी, काही किमती वगैरे कशाच्या काही त्यांनी दिलेल्या नाहीत आपल्याला. चला आता बघा हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष घ्या. आता बघा चला दिलेलं काय काय आपल्याला बघा, त्यांनी दिलेले काय काय आहे, दिलेले आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ते जे दिलेलं आहे अगोदर ते लिहून घ्यायचं. बघा काय म्हणतंय, बघा काय म्हणतंय AP लंब आहे BC वर, AP लंब आहे BC वर, AP लंब आहे BC वर. आणि परत काय म्हणतंय हे AP समांतर आहे BC ला, रेख AB समांतर, सॉरी AD आहे का ते, रेख AD आहे वाटतं ते D आहे बरं मित्रांनो, P समजता आलेला हे D आहे. ओके काय म्हणतंय कुठे गेलं, रेख AD समांतर BC, रेख AD समांतर BC, रेख AD समांतर रेख BC. आता लक्ष द्या तुम्ही. आता बघा जेव्हा जेव्हा 2 समांतर रेषेच्या मध्ये जेवढे त्रिकोण येतात, हे आपल्याला प्रमेय होता गेल्या वर्षी पण ह्या वर्षी पण आहे, जेव्हा जेव्हा 2 समांतर रेषेच्या मध्ये जेवढे त्रिकोण असतात त्यांच्या उंच्या सारख्या असतात. म्हणजे बघा आता आपल्याला काढायचं काय काय इथं हे लक्षात ठेवा बरं. तर आपल्याला बघा क्षेत्रफळ त्रिकोण ABC, क्षेत्रफळ त्रिकोण ABC समांतर क्षेत्रफळ त्रिकोण ABD, क्षेत्रफळ त्रिकोण BCD सॉरी क्षेत्रफळ त्रिकोण BCD हे आपल्याला काढायचं आहे, हे आपल्याला काढायचं आहे. तर लक्षात घ्या आता. मग काय आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी, 2 समांतर रेषेच्या मध्ये जेवढे पण त्रिकोण असतात 3 4 5 6 किती पण असो मित्रांनो, 2 समांतर रेषांच्या मध्ये तर त्यांच्या उंच्या सारख्या असतात, एवढं लक्षात ठेवा. हे माहिती आहे तुम्हाला, पण जरी पण आता बघा आपल्याला काय काय दिले त्रिकोण ABC. चला मग अगोदर इथं घ्या आधी कोण 2 त्रिकोण दिलेले आहेत ना, त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD. इथं लिहा मग त्रिकोण ABC मध्ये
काय काय दिलेलं आहे बघा त्रिकोण ABC मध्ये. कुठे त्रिकोण A B आणि हा C. रेख AP काय आहे, हे AP लंब आहे BC वर, AP लंब BC. मग AP काय झाली मित्रांनो, याची एक रेखी ही AP काय आहे, AP काय आहे उंची. उंची बरोबर काय भेटलं मग, उंची काय भेटली AP. उंची काय भेटली आपल्याला AP. आणि त्या तिला काय समजू आपण, H समजू त्या याला उंचीला दिलेली किंमत नाही म्हणून आपण या उंचीला काय समजलं H. का समजलं ते पण सांगतो का बघा आता मग. आणि पाया काय झाला याचा BC. पाया काय भेटला आपल्याला BC. पाया काय भेटलेला आहे BC. त्याची किंमत पण आपल्याला दिलेली नाही, पण पायाची समजायची गरज नाही. आता तसं त्रिकोण ABC मध्ये झालं. त्रिकोण BCD मध्ये बघा, त्रिकोण BCD मध्ये आता आपल्याला काय काय दिलेलं आहे त्यांनी बघा. हे काय दिले, AD समांतर आहे BC साठी. बघा परत एकदा सांगलो रे, AD काय म्हणते, AD समांतर BC. AD समांतर BC हे अगोदर नका लिहू. हे त्रिकोण BCD मध्ये लिहिण्यापेक्षा हे अगोदर लिहा. AD समांतर BC नंतर लिहा त्रिकोण BCD मध्ये, कारण ते त्रिकोणाच्या मध्ये समांतर नाहीत ना, बाह्य समांतर आहेत त्रिकोण BCD मध्ये. आता मी सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा दोन समांतर रेषेच्या मध्ये जेवढे त्रिकोण असतात त्यांच्या उंच्या काय असतात, समांतर असतात. कोणतं त्रिकोण म्हणते, BCD. हे बघा BC, हे BCD हा त्रिकोण मित्रांनो, त्रिकोण BCD. जरी पण इथं उंची नाहीये, मी अशी एखादी उंची इथं हे केली पण आपण इथं अशी एखादी उंची काढली पण एखादी इथं, तर तिची व्हॅल्यू किती येईल, त्याची किंमत किती येईल Hच. कारण का, ह्या दोन रेषांच्या समांतर मधल्या त्रिकोणाच्या उंची सारख्या असतात. मग ही पण याची काय झाली, Hच झाली मित्रांनो याची उंची. जरी आपण असा गरज नाही तशी तुम्हाला ड्रॉ करायची, हे काय रचना करायची गरज नाही तर तुम्हाला, पण याची उंची किती येईल मग, हे गरज नसली तरी पण आपण याची उंची किती येणार, Hच येणार. कारण का, दोन समांतर रेषांच्या मध्ये जेवढी त्रिकोणे असतात त्यांची उंची सारखी असते. मग त्रिकोण BCD मध्ये उंची काय भेटेल आपल्याला, मग उंची काय भेटेल मित्रांनो, उंची APच राहील. AP बरोबर H किंवा H लिहा, नुसतं APच लिहा. AP बरोबर H असं लिहा. कारण काय लिहिताल त्याला, असं लिहा. कारण असं लिहा, दोन समांतर असं लिहा. कारण दोन समांतर रेषेमधील त्रिकोणाच्या उंच्या सारख्या असतात. असं लिहा, उंच्या सारख्या असतात. मग तिथं पाया काय असतं आपल्याला बघा, पाया काय भेटेल, त्रिकोण BCD. हे BCD पाया काय झाला BC. पाया काय भेटला मग इथं BC. उंची भेटली APH आपल्याला, आणि पाया काय भेटला, BC. पाया काय भेटलेला आहे BC. बरोबर आहे. बघा पाया काय भेटलेला आहे BC. मग दोन्ही त्रिकोणाचा पाया पण BC सारखाच आहे आणि उंची पण आपल्याला दोन्ही त्रिकोणांची सारखीच आहे. मग तेव्हा काय होईल, आपलं जे असेल ते लिहून टाकायचं, काहीच नाही. आपल्याला काय काढायचंय, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे. कोणते दोन त्रिकोण आहेत, हे त्रिकोण ABC. क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण BCD. काय असतं मित्रांनो याचं, आपल्याला काय असते माहिती आहे ना, कधी हे बघा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे कशाच्या बरोबर असते, हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तर एवढे असते. पाया आणि उंची काय धरली होती आपण, H1. पाया काय धरला होता, B1 H1 भागिले B2 H2 असं पकडलं होतं आपण. बरोबर आहे, असंच पकडलं होतं. आणि आता इथं बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे BC. पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे आपला BC. हे B1 म्हणजे काय, पहिल्या त्रिकोणाचा पाया. H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची. पाया किती मग पहिल्या त्रिकोणाचा, हे इथं BC. कोणत्या त्रिकोण ABC. हे बघा त्रिकोण ABC. पाया काय झाला याचा BC झाला. त्रिकोण ABC चा पाया BC. तसंच उंची काय भेटली आपल्याला, याची उंची काय पहिल्या त्रिकोणाची बघा, उंची काय आहे AP. उंची काय आहे AP. हे H नाही लिहिलं तरी चालतं मित्रांनो, गरज नाही, तुम्ही जास्त त्याच्यात पुन्हा कन्फ्यूज होताल. हे H लिहू बी नका, नाही तर राहू द्या. ओके. मग तसंच दुसऱ्या त्रिकोणाचा, आता दुसरं त्रिकोण कोणतं आहे आपला BCD. आपल्याला माहिती आहे त्याच्यात हे काय भेटली उंची आपल्याला त्याच्यात AP. कशामुळं, दोन समांतर रेषांच्या मध्ये होता म्हणून. आणि पाया काय भेटलाय,
कुठे पाया, हा BC, पाया पण काय भेटला, BCच भेटलेला आहे. मग हे BC कटलं, हे BC कटलं, हे AP कटलं, हे AP कटलं, काय भेटलं 1/1. आता 1/1 का आलेलो आहे मी, आपल्याला दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लागते म्हणून 1/1 लिहावंच लागेल तिथं. मग काय भेटलं आपल्याला बघा, असं भेटलं क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण BCD बरोबर 1/1. पण आपल्याला कोणत्या याच्यात स्वरूपात पाहिजे, ह्या याच्या गुणोत्तराच्या, लिहा मग प्रमाणाच्या स्वरूपात पाहिजे. त्रिकोण क्षेत्रफळ त्रिकोण ABC समांतर त्रिकोण क्षेत्रफळ त्रिकोण BCD, क्षेत्रफळ त्रिकोण BCD कसं लिहावं लागेल मग त्याला, BCD. कशा चुका व्हायल्यात आज मित्रांनो, BCD बरोबर 1/1 असं लिहावं लागेल. हे 1/1 ना, त्याला 1/1 लिहिलंय. आपल्याला प्रश्नामध्ये अशा प्रकारे विचारलंय म्हणून आपण त्याला अशाच प्रकारे लिहिलंय. हे झालं त्याचं उत्तर. आलं का लक्षात कसं आलं. ह्या त्रिकोण आपण अगोदर 2 त्रिकोण दिलते इथं मान्य आहे, पण आपण जेव्हा त्याला बघायला गेलो त्याच्या आपल्याला काय भेटल्या, उंची पण आणि त्याचे पाये पण काय भेटले, सारखेच भेटले. मग आता इथून पुढे कधी लक्ष ठेवायचं, दिलेल्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जेव्हा पाया आणि उंची सारखी असते तेव्हा काय भेटते, 1/1. एवढं लक्षात ठेवायचं. वाटल्यास हे लिहून ठेवा कुठेतरी. जेव्हा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या पाया आणि उंची जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असते, 1/1. एवढं लिहून ठेवा कुठेतरी मित्रांनो. चला, हे झाला प्रश्न नंबर 4. आता आपण याच्यातला करू प्रश्न नंबर शेवटचा, प्रश्न नंबर 5. तुम्हाला हे जर लिहायचं असलं तर लिहून घ्या. खूप सोपे प्रश्न आहेत हे. याच्यात फक्त एवढंच लक्षात आलं पाहिजे, पाया आणि उंची, पाया उंची सारखा पाया कधी असते, काय करावं लागते, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी खूप सोपं आहे. चला, तुम्हाला हे लिहायचं असलं तर लिहून घ्या. नंतर करू आपण प्रश्न नंबर 5 मित्रांनो. शेवटचा प्रश्न करूयात आपण आता आपल्या सराव संच 1.1 मधला. बघा, इथं एक आकृती दिलेली आहे आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला चार जोड्यांचे काय करायचे, गुणोत्तर काढायचे आहेत क्षेत्रफळाचे. बघा, कोणती आकृती दिलेली, ही एक आकृती दिलेली. काय म्हणते ते बघा प्रश्न. शेजारील आकृतीत PQ लंब BC आणि AD लंब BC. आलं का लक्षात. काय म्हणते, 2 लंब दिलेले आहेत आपल्याला, बाकी परत त्यांनी काही दिलं नाही. तर खालील गुणोत्तरे लिहा. कोणतं आहे पहिलं बघा, क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC. गुणोत्तर म्हणजे काय, मी कालच तुम्हाला सांगितलं, गुणोत्तर म्हणजे काय, फक्त भागाकार मित्रांनो. त्याच्यामुळे इथं अगोदर त्याला भागाकारात लिहिले. बघा आता बघा, त्रिकोण PQB मध्ये आता याचं सोडवलं तर अगोदर आपण. त्रिकोण PQB मध्ये बघा, PQB म्हणजे काय झालं, हे बघा PQ काय आहे, PQ लंब आहे BC वर. लिहा मग, PQ काय आहे, PQ लंब BC म्हणजे काय झालंय, BC किंवा काय लिहिता, ठीक आहे BCत लिहा. BQ लिहिलं तरी चालतंय, पण BC दिलेलं आहे तर BCच राहू द्या. मग काय म्हणते बघा, आपलं काय ठरलं होतं, जे लंब असते ते उंची. मग उंची काय झाली, आणि ज्याच्यावर लंब असते ते पाया, किंवा पहिलं हे काय असते उंची, दुसरा काय असते पाया. मग उंची काय झाली इथं, उंची काय भेटली PQ, आणि पाया काय भेटला BC. तसंच त्रिकोण PBC मध्ये बघा, त्रिकोण PBC मध्ये काय भेटते बघा, त्रिकोण PBC कुठे गेला, त्रिकोण PBC. आता ह्याच्यात बघा, ह्याच्यात परत काय होतंय, PQ लंब आहे BC वर. ह्याच्यावर परत काय येईल आपल्याला, PQ लंब आहे BC वर, PQ लंब BC. इथं वाटल्या सेल या मित्रांनो. पहिल्या ह्याच्यात BC पाया BC कसा होईल, त्रिकोण BQच होईल ना, पाया काय होईल, BQच होईल. कारण का, हे त्रिकोण PQB, ओके, BQ काय होईल, पाया होईल. BC कसा होईल इतक्या लांब, ओके, BQ काय होईल इथं, पाया होईल. तसंच त्रिकोण PBC मध्ये बघा, PBC PQ लंब BC, PQ काय आहे, लंब आहे BC वर. मग पहिली असते काय, उंची काय भेटली, मग उंची काय भेटली PQ, आणि पाया काय भेटला BC. दुसरा काय असते, हे काय असते पाया, आणि हे काय असते, हे असते उंची आणि हे असते पाया. जे लंब असते ते उंची, ज्यावर लंब असते ते पाया. आता इथं बघा तुम्ही काय भेटते बघा तुम्हाला, ह्या दोन्ही त्रिकोणाच्या उंची काय आहेत, सारख्या आहेत. दोन्ही त्रिकोणाच्या उंच्या काय आहेत, सारख्या आहेत. जर दोन्ही त्रिकोणाच्या उंच्या जर सारख्या असल्या तर या मागच्या पानावर समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. ओके, आता इथं बघा,
उंची काय आहे पी क्यू, दोन्हीची पण उंची, दोन्ही त्रिकोणाच्या उंच्या सारख्या आहेत. मग दोन्ही बघा, मग आपलं काय समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळे हे पायांच्या प्रमाणात असतात. आपल्याला हे माहिती आहे. मग लिहा इथं असं कोणते दोन त्रिकोण आहेत ते, हे आपल्याला हे शोधायचं ना. क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू बी, क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू बी भागिले क्षेत्रफळ त्रिकोण पी बी सी, पी बी सी बरोबर कशात आले, पायाच्या प्रमाणात असतात. पाया म्हणजे काय, आपलं काय ठरलं होतं B1 B2. कारण इथं काय लिहा, इथं वाटलंच इथं कारण असेल. आता इथं माझ्याकडे जागा नाही, तुम्ही लिहा समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात असतात. इथं तेवढं वाक्य लिहायला विसरू नका मित्रांनो. कोणतं, समान उंचीच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात किंवा पायांच्या प्रमाणात असतात, तेवढं लिहायला विसरू नका. मग काय बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया काय भेटलाय BQ, काय भेटलाय BQ. पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे BQ आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे BC, हे झाला BC. म्हणून त्रिकोण काय भेटला आपल्याला हे बघा. मग शेवटी लिहा असं लिहा वाटल्यास, त्रिकोण क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC बरोबर काय भेटलं, BQ भागिले BC. ह्याच्या आपल्याला किमती दिलेल्या नाहीत, म्हणून आपल्याला डायरेक्ट त्यांचे नावच लिहावं लागतील मित्रांनो. किमती दिल्या असल्या तर आपण किमती लिहिल्या असत्या. इथं कारण काय लिहिताल, समान उंचीच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. इथं ते कारण लिहायला विसरू नका. म्हणून इथं आपण काय लिहिले B1 B2, कारण यांच्या दोन्ही त्रिकोणांच्या उंच्या काय होत्या, सारख्या होत्या मित्रांनो. चला तसंच दुसऱ्या नंबरचं करू आपण. क्षेत्रफळ त्रिकोण PBC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC. ह्या दोन त्रिकोणाचं काय करायचं आपल्याला, गुणोत्तर लिहायचं आहे आपल्याला याचं. चला मग अगोदर काय आपल्या वरच्या त्रिकोणातल्या त्रिकोण PBC मध्ये कुठे त्रिकोण PBC, हे बघा त्रिकोण PBC. ओके, काय मग याच्यात बघा त्रिकोण PBC, PQ कशावर लंब आहे याच्या, आता BC वर. काय त्रिकोण PQ कशावर लंब आहे, BC वर. कशावर लंब पडला, त्रिकोण BC वर. मग इथं PQ काय झाली हो मित्रांनो, पहिलं काय असते, जे लंब असते ते उंची काय भेटली, मग PQ उंची काय भेटली PQ. आलं का लक्षात, खूप सोपं आहे मित्रांनो. मग पाया कसा असेल, हे ज्याच्यावर लंब असते ते पाया काय भेटला तिथं BC. हे जे लंब असते, ज्याच्यावर लंब असते तुमच्या सराव संच 1 दशांशासाठी, बरं पुढे कंडिशन वेगळ्या पण येऊ शकतात आपल्याला, पुढच्या प्रमाणानुसार वेगवेगळं पण भेटू शकतात. फक्त सराव संच 1.1 साठी मी तुम्हाला ही ट्रिक दिलेली आहे. ओके, जे लंब असते ते उंची, ज्याच्यावर लंब असते ते पाया. हे फक्त सराव संच 1.1 पुरतच मर्यादित आहे. पुढं पण पडू शकेल, पण प्रत्येक वेळी पडणार नाही, हे मला म्हणायचंय. पुढे पण काम येणार ते आपल्याला, पण प्रत्येक वेळी येईल असं नाहीच. हे सराव संच 1.1 मध्ये प्रत्येक वेळेस काम येणार तुम्हाला. ओके, मग काय भेटला बघा आता, त्रिकोण PBC मध्ये काय आहे, PQ लंब BC, उंची काय झाली मग आपली PQ आणि पाया काय झाला BC. हे झालं वरच्या त्रिकोणाचं. आता खालच्या त्रिकोणामध्ये बघा, त्रिकोण ABC मध्ये काय बघा, काय वरती बघा कुठे ABC, हे बघा ABC. आता बघा याच्यात काय आहे, याची उंची काय येईल बघा. आता AD लंब आहे BC वर. काय याच्यात आता, AD काय आहे, लंब आहे BC वर. AD काय आहे, लंब आहे BC वर. मग याच्यात उंची काय येईल मित्रांनो, बघा जे लंब असते ते आपलं काय ठरलं होतं, उंची बरोबर काय भेटेल मग AD. कारण हे काय पहिलं उंची आणि दुसरं काय असते पाया काय भेटला, मग ज्यावर लंब आहे ते कशावर लंब आहे, AD BC वर. मग काय झाला पाया BC. आता बघा ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये बघा, इथं बघा पाया काय आहे BC आणि ह्याचा पण पाया काय आहे BC. समान पायांच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते, त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणाच्या असते, असं आपण लिहित होतो. मग काय इथं बघा, दोन्ही त्रिकोणांचा पाया काय आहे, समान आहे. मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कशाच्या बरोबर असेल, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असेल. लिहा मग तसं. कोणत्या दोन त्रिकोण, हे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ, त्रिकोण असं वाचलं त्याला किंवा असं पण वाचा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC सोपं राहील तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल PBC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC, किंवा असं पण म्हणू शकतात, त्रिकोण PBC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ, किंवा असं पण म्हणू शकता याला, क्षेत्रफळ त्रिकोण PBC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC. कसं पण लिहा. काय मग इथं ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया काय आहे, समान आहे. मग त्याचे क्षेत्रफळाचे दोन समान पायांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात. उंचीच्या प्रमाणाचं आपलं काय सूत्र होतं, H1 भागिले H2 असं होतं आपलं सूत्र. आणि इथं आपलं कारण लिहायला विसरू नका.
कारण काय लेताल, समान पायांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात. हे 100% लिहावं लागतं मित्रांनो, नाही तर तुमचे मार्क कटतील. H1 म्हणजे काय असते आपलं, पहिल्या त्रिकोणाच्या वरच्या त्रिकोणाची उंची किंवा पहिल्या त्रिकोणाची उंची. काय पहिल्या त्रिकोणाची उंची बघा PQ, हे PQ ला PQ भागिले दुसऱ्या H2 म्हणजे काय असते, दुसऱ्या त्रिकोणाची उंची. दुसऱ्या त्रिकोणाची उंची काय आहे AD, दुसऱ्या त्रिकोणाची उंची काय आहे AD, हे AD ला AD. मग हे काय आलं याचं आपलं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे कशाच्या बरोबर आले, त्यांच्या त्यांच्या उंचीच्या प्रमाणात आले. आपल्याला किमती नाही दिल्या म्हणून आपण डायरेक्ट नावात लिहिले. तर क्षेत्रफळ त्रिकोण PBC, क्षेत्रफळ त्रिकोण PBC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर काय भेटलं मग आपल्याला, PQ भागिले AD. हे झालं दुसरं आपलं. आलं का लक्षात. याच्यात काय होतं, आपल्या दोन्ही त्रिकोणांचे पाये सारखे होते. मग काय होतं आपलं त्याचं वाक्य, समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात. हे आपल्याला इथं तुम्हाला कारण तिथं लिहावं लागेल मित्रांनो. ओके, चला हे झालं आपलं. आता दुसरं सोडवलं आपण. आता तिसरं बघा, कोणते त्रिकोण आहेत तिथं, त्रिकोण ABC. एक तर त्रिकोण ABC म्हणतंय आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे ADC. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. आलं का लक्षात. परत पहा आता, मग वरचा त्रिकोण घेऊन टाका आधी. त्रिकोण कोणता आहे ABC मध्ये काय होईल मग बघा, काय असते त्रिकोण ABC मध्ये काय आहे, हे AD लंब आहे BC वर. तेच लिहून घेऊ आपलं. AD काय आहे, लंब आहे BC वर. ओके, AD काय आहे, लंब BC वर. मग AD काय झाली, पहिली काय असते उंची काय भेटली मग इथं AD, उंची काय भेटली AD. आणि पाया काय भेटला हो, पाया काय भेटला BC. तसेच त्रिकोण ADC मध्ये कोणता आहे आता, त्रिकोण ADC. आता बघा, हे लंब आहे DC वरच होईल ना, BC वर पण होईल, पण पाया काय येईल त्याचा CD येईल. पाया काय येईल CD किंवा DC. CDच म्हणा, अगोदर C घ्या, C अगोदर येते म्हणून C अगोदर घ्या. आता त्रिकोण ADC मध्ये घ्या. त्रिकोण ADC मध्ये काय आहे, AD लंब BCच लिहा. AD लंब BC पण लिहू शकता किंवा CD पण लिहू शकता. आपण काय लिहू, BCत लिहू. पण पाया काय येईल आता त्याचा, BC पाया येईल का, नाही येणार. पाया काय येईल त्याचा, CD येईल पाया. लक्षात आलं का तुमच्या, पाया काय येईल CD येईल. कशामुळं, कारण विचारच आपण एवढ्या त्रिकोणाचा करतोय ना, हा पूर्ण त्रिकोणाचा नाही. पूर्ण त्रिकोणाचा पाया काय आहे BC आहे. मग ह्या त्रिकोणाचा काय येईल ADCचा, ACDचा, हे CD पाया येईल ना मित्रांनो. साधीशी गोष्ट आहे ADCचा. मग इथं उंची काय भेटली आपल्याला, उंची बरोबर आहे, उंची ADच राहणार. पहिलं काय असते, उंची आपली AD, उंची AD आणि पाया हुशार. असंच का इज पार्ट ऑफ जोक मित्रांनो, बाकी काय नाही. BC का, मग आता हे BC बघा, BC पाया धरता येईल का, आता पाया BC धरता येणार नाही, CD धरावं लागेल. कारण BC तर पूर्ण त्रिकोणाचा पाया आहे ना, आपल्याला फक्त ADCचा पाहिजे. मग पाया काय येईल DC, पाया काय येईल इथं DC किंवा CD पण म्हणा. पाया काय येईल CD असं लिहा. आता इथं बघा, इथं उंची AD आहे आणि इथं पण उंची AD आहे. पाया काय इथं BC आणि इथं पण पाया काय आहे CD. म्हणजे पाया वेगळे उंची सारखे. मग समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. आपल्याला हे माहिती आहे. मग लिहा इथं कोणत्या दोन त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय, ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला दोन. मग लिहा त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ, त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ बरोबर. उंची समान आहे, समान उंचीचे, हे बघा इथं उंची AD आहे आणि इथं पण उंची AD आहे. मग समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ हे त्यांच्या पायाच्या, समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. पायाला आपण काय म्हणतो, नाव दिलं होतं B1 भागिले B2 असं नाव दिलं होतं आपण. बरोबर आहे. हे सूत्र लिहिले मी अगोदर, बरं बाकी काही नाही केलं, सूत्र लिहिले अगोदर. B1 म्हणजे काय असते, पहिल्या त्रिकोणाचा आपला पाया काय आहे ते BC, पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे BC. आणि B2 म्हणजे काय, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे ते CD किंवा DC पण लिहा, CD लिहू आपण. हे झालं त्याचं उत्तर. कसं आलं शेवटी, मग लिहा असं, क्षेत्रफळ त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण कोणता आहे ADC, भागिले त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ बरोबर BC भागिले CD. कारण तुम्हाला इथं पण तेच लिहावं लागेल, समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. लिहावंच लागेल मित्रांनो, काही तिथं एक्सक्यूज नाही तुम्हाला. ओके, चला. कारण लिहावंच का, कारण ते आपला गुणधर्म तेच आहे ना मित्रांनो त्याचा. मग गुणधर्म तर आपल्याला कारण लिहावं लागेल ना. हे आलं कसं,
त्यासाठी तुम्हाला लिहावं लागेल, मार्क कटणार नाही तुमचे. जर लिहिलं नाही तर मार्क अर्धा तरी कट करतील तुमचे. चला आता चौथं बघा, शेवटचं काय म्हणते, त्रिकोण एडीसी, एडीसी चला, आणि त्रिकोण पीक्यूसी, पीक्यूसी, एडीसी आणि पीक्यूसी. आता बघा दोन्ही त्रिकोण वेगवेगळे आहेत आणि दोन्ही त्रिकोणाच्या उंच्या पण पाया पण वेगवेगळ्या आहेत. कशात सांगतो तुम्हाला, चला लिहा इथं. असं अगोदर काय ठरलं आपलं, वरच्या त्रिकोणाचं घ्यायचं. वरचा त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण एडीसी मध्ये, त्रिकोण एडीसी मध्ये काय म्हणते, त्रिकोण एडीसी कोणता आहे, एडीसी लिहा. मग काय त्याच्यात, एडी लंब कशावर आहे तिथं, एडी लंब एक तर बीसी लिहू शकता आणि तुम्ही सीडी पण लिहू शकता, पण जे दिले तेच लिहा. अगोदर बीसी दिलेलं आहे आपल्याला, बीसी लिहा. मग परत त्याचा पाया काय येईल मित्रांनो, बीसी येईल का, नाही, पाया काय येईल त्याचा, सीडीच येईल. हे त्रिकोणाचाच विचार करत ना आपण, एवढा मोठा पाया कसा येईल त्याचा, पाया काय येईल त्याचा, सीडीच येईल. चला मग इथं मग हे एडी तर उंची बरोबर आहे, उंची काय भेटली तिथं, एडी, उंची काय भेटली, एडी, उंची काय भेटली, एडी, आणि पाया काय भेटलाय मित्रांनो बघा, पाया काय भेटलाय, बीसी. बीसी न लेता सीडी लिहावं लागेल तुम्हाला किंवा डीसी लिहावं लागेल, सीडीत लिहा, सीडी. कशामुळं, कारण बघा हे त्रिकोणाचा विचार आहे ना, एवढा मोठा पाया कसा होईल त्याचा, जेवढा तेवढा आपण एवढा घेऊ त्याचा, सीडीला सीडी झालं. मग तसं दुसरं खालच्यामध्ये घ्या, त्रिकोण पीक्यूबी मध्ये, पीक्यूसी मध्ये, पीक्यूसी मध्ये, पीक्यूसी कुठे गेला आपला, हे पीक्यूसी. आता बघा याच्यात काय आहे, पीक्यू लंब आहे बीसी वर, बरोबर आहे, आपल्याला दिलेलं काय आहे, पीक्यू लंब बीसी लिहा. मग पीक्यू लंब बीसी असं लिहिलं तर मग बघ पहिलं तर आपलं बरोबर आहे, जे लंब असतं ते उंची, उंची काय भेटली आपल्याला तिथं, उंची काय भेटली आहे, पीक्यू, जे लंब आहे ना पीक्यू म्हणून उंची काय झाली, पीक्यू. पाया काय भेटेल मला सांगा बरं याचा, आता पाया तुम्ही सांगा लवकर, गेस करा. चला मी लिहायच्या आधी, कोणता त्रिकोण आहे, त्रिकोण पीक्यू सी, पीक्यू सी, पीक्यू सी. मग पाया काय असेल, क्यूसी, साधी गोष्ट आहे ना, पाया काय झाला, क्यूसी. बीसी पण लिहू शकतो आपण, पण लिहायचं नाही आपण, त्रिकोणाचा काय कोणत्या विचार आहे एवढ्याच. मग पाया काय झाला, क्यूसी. आता बघितलं उंची पाया दोन्ही पण वेगवेगळे भेटलेले आहेत आता दोन्ही त्रिकोणाच्या. मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जेव्हा पाया सेम नसते उंची सेम नसते तर कशाच्या बरोबर असते, कसं असते त्याचं नाव बघा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते, गुणाकारांच्या गुणोत्तर एवढे असते. ओके, कसं येईल मग ते बघा, क्षेत्रफळ त्रिकोण एडीसी, क्षेत्रफळ त्रिकोण एडीसी भागिले क्षेत्रफळ त्रिकोण कोणता आहे, पीक्यूसी. ह्याच्यात काय मित्रांनो, H1 B1 किंवा असं लिहा, B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2 असं लिहावं लागेल. ओके, कारण काय, कशामुळं, आता इथं पाया पण सेम नाही आणि उंची पण नाही. मग इथं वाक्य काय लिहावं लागेल तुम्हाला, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या मी लिहितो शॉर्टमध्ये, चला, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, मी शॉर्टमध्ये लिहिलो, तुम्ही पूर्ण लिहा, इथं जागा आहे म्हणून लिहिलो, बाकी काय नाही. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तर एवढे असते, यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. शॉर्टमध्ये दिलेले, थोडी जागा होती म्हणून. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. ओके, पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे, गुणोत्तर म्हणजे भागिले, गुणाकार म्हणजे गुणाकारात एवढे असते, आपण ते लिहिलंय. मग चला, B1 म्हणजे काय असते, पहिल्या त्रिकोणाचा पाया. काय आहे पहिल्या त्रिकोणाचा पाया, सीडी, हे सीडीला सीडी. आणि H1 काय असते आपलं, पहिल्या त्रिकोणाची उंची, काय आहे, एडी, हे एडीला एडी भागिले, बघा भागिले काय भेटलं मग, B2 म्हणजे काय, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, काय आहे दुसरा त्रिकोण, क्यूसी, हे क्यूसी गुणिले, आणि H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची, H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची, PQ. हे झालं त्याचं उत्तर. हे त्याच्या कशाच्या बरोबर आहे, याचे उत्तर येईल ते क्षेत्रफळ त्रिकोण ADC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC बरोबर काय भेटलं, हे एवढं. आलं का लक्षात मित्रांनो कसं केलंय बघा. आता तुम्ही म्हणत असाल सर लक्षात आलं आमच्या, आता पुढचं प्रमेयचं, आता पुढच्या याच्यात आपल्याला महत्त्वाचे प्रमेय, पुढचं सेशन मिस करू नका मित्रांनो, पुढचं सेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात एवढे छान प्रमेय आहेत आणि त्या प्रमेयावर तुमचं सराव संच 1.2 आहे. चला तुम्हाला हे आता इथं आपला सराव संच 1.1 संपलेला आहे.
तुमच्या खूपच मनांच्या याची इच्छा होत्या की काही म्हणू लागले वर्ग समीकरण घ्या सर, कोणी म्हणू लागलं हे घ्या ते घ्या. आपण काय करू, बाय रेग्युलर आपलं चालत राहू. आता जर हा चॅप्टर आपला संपला, हा धडा संपला की भाग 1चा आपण दुसरा धडा चालू करू. मग ते दुसरा धडा संपल्यावर परत ह्याच भागाचा दुसरा धडा आपण चालू करू. आपण काय करू, सारखा सिलेबस ठेवू आपला. ओके, चला आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. उद्याच्या भागात आपण शिकणार आहोत प्रमेयचे. खूप महत्त्वाचे प्रमेय आहेत बरं मित्रांनो. थोडा पण आपले उद्याचा सेशन आपला मिस करू नका. चला, तुम्हाला लिहायचं असलं तर लिहून घ्या. बघत राहा काकडे सायन्स अकॅडमी. शेअर करा तुमच्या मित्रासोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या पाहुण्यांसोबत. तुम्ही जर पुन्हा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर लक्षात आलं असेल तर, नसेल लक्षात येत मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंट करून मला सांगा, सर मला हे समजत नाही ते समजत नाही. चला मग भेटूत आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय मित्रांनो.